नमस्कार मंडळी, मी तन्वी. तुम्हाला माहीतच असेल, बोरिंग लाईफ जरा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी 10 डेज मिनी ब्लॉग चॅलेंज सुरू केलं आहे. तर आज आहे मिनी ब्लॉगचा 3रा दिवस. तर आज पप्पांनी रिक्षा स्टार्ट केली आणि आम्ही कसालला जायला निघालो. आज आम्ही लवकर बाहेर पडलो कारण आज मम्मी नव्हती. मम्मी असते तर त्याला वेळ लागतो तयारी करायला तिला. तर आज मम्मी नाही, पण आम्हाला वाटेत वहिनी भेटली. मग आम्ही तिघे पण कसालला जायला निघालो. सकाळी सकाळी पावसात काय वडी भरलेले काय माहिती, सकाळपासून होतच होतो. सकाळीच विचार केलेले छत्री सुकलेली असा भिजायचे नाही म्हणून बॅगमध्ये घालून ठेवलंय. पण कशाला पोचत का तेवढं मोठं पाऊस आलो की छत्री नंतर काढूचीच लागली. लोक रिक्षामधून उतरली का पैसे येतात, पण मी पैसे घेते कारण रिक्षा पप्पांची असल्यामुळे पप्पांकडून पैसे घेणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. जोपर्यंत मी कमवत नाही तोपर्यंत. तर आज कॉलेजला जाण्याचं काही कारण नव्हतं, फक्त असाइनमेंट सबमिट करायची होती म्हणून कॉलेजला गेलो. थोडं खाल्लं, आता कॉलेज सुटलं आणि आता आम्ही बस स्टँडवरती जायला निघालो. तर आज पंढूरचा बाजार होता. जसा ज्या दिवशी पंढूरचा बाजार असतो त्याच दिवशी कसालचा पण बाजार असतो. तर मग आता बस भेटली आणि आम्ही तर कसालला जायला निघालो. गुरुवारचा आम्ही पहिल्यापासून यायचा प्रयत्न करतो कारण गुरुवारचा बाजार असतो. मग घरी जाताना कोण ना कोणतरी जाताना मिळतंच, पण आज बघूया मिळतंय की नाही ते. कारण घरातली बाजाराला आलेली असतात आणि आमची बस 1:30ची आहे. 11:30 पासून 1:30 वाजेपर्यंत बसून राहावं लागतं म्हणून आज लवकर गेलो. तर आम्ही घरी जाईपर्यंत पूर्ण बाजार रिकामी झालेला होता. भाजी वगैरे सगळी संपलेली होती आणि बाजारमध्ये पण माणसं कोण दिसत नव्हती. तर 1:30 वाजता आमची आज करेक्ट बस आलेली आहे कारण आज बाजार आहे म्हणून आज बस टायमावरती आली. तर आमचं गाव जरा कसालच्या आतमध्ये आहे म्हणून आम्हाला घरी जाताना दोन्ही बाजूने एकदम हिरवळ वातावरण आहे. तर विचार केला की कोणतरी जाताना घरी जायला मिळेल, लवकर पोहोचू. पण झक मारला आणि लवकर येलो बसमध्ये असं वाटलं कारण घरी जाताना कोण मिळाले नाही. वरती 1:30च्या बसने जावं लागलं आणि एवढे खड्डे पडले रस्त्यावरती की पूर्ण आदळत जाते गाडी. तर आज बसमधून उतरलो तर पाऊस नव्हता म्हणून आज लवकर घरी जायला निघालो. तर आजच्या दिवसात काही असं इंटरेस्टिंग झालं नाही. आज जायचा पण मूड नव्हता, पण असाइनमेंट सबमिट करायची होती म्हणून गेलो. तर असा होता 10 डेज चॅलेंजमधला 3रा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा.